जय शंकर. श्री शंकर गीता. संतवर्य योगीराज सद्गुरू राजाधिराज श्री शंकर महाराज यांचे लीलाचरित्र. लेखक भगवंत वासुदेव अघोर. श्री शंकर गीता अध्याय 14. महाराज पाहती मज रोखून, वंदन केले मी वाकून. महाराज रोखून पाहून, तसेच बसले पाहात. तीक्ष्ण डोळे मजला म्हणते, काय अडचणी तुझ्या फुडती. त्यांची तुझला कसली भीती, समर्थ मी हायच. माझ्या लीला विलासांची माहिती, तुला हवी ना होती. कोणत्या अपूर्व घटना घडती, तुला हव्या होत्या ना. मग मी लीला विलासांचा डोंगर, ठेविला मी तुझ्या समोर. त्यातले कळस चमकदार, तेवढेच फक्त लिहावे. भारतीय महायुद्धात 18 अक्षौहिणी सैन्य असत. सर्वांच्या नुसत्या नावास न पुरत. 18 अध्याय केवळ. भगवंताची भगवद्गीता तरी सांगितली या जगता. म्हणून सांगितली तुझं शंकर गीता 18 अध्याय म्हणून. हे हनुमंताचे शेपूट, त्याचा सापडणार नाही शेवट. म्हणून 18 अध्यायाचा ताट बांधून आहे ठेवला. महाराजांच्या डोळ्यांचे बोल ऐकून मुलाचे, चकित होऊन वदलो वाचे. जय जय प्रभू शंकर. अभ्यंकराच्या स्वप्नात रोज त्यांच्या मातोश्री येत. ऐसे का रोज घडत, काळजी त्यांना लागली. पैठणला महाराजांनी अभ्यंकरांना घेतले बोलावून. महाराज नदीत उभे राहून अभ्यंकरांना म्हणाले, भाताचे पिंड करून सत्वर, वहा माझ्या पायावर. पिंड वाहतास चरणावर. महाराज सांगू लागले, तुझी आई झाली रे मुक्त. तेव्हापासून अभ्यंकराच्या स्वप्नात आईचे येणे बंद होत. महाराजांनी उद्धरले. दत्तात्रय गणेश अभ्यंकर यांच्या वडिलापासून घरी महाराज येत असून हेही भजती महाराजा. हे 9 वर्षाचे असल्यापासून महाराजांच्या सहवासात असून महाराजांना घेऊन फिरले अनेक ठिकाणी. रात्री अपरात्री महाराज येत, चहा खिचडी करण्या सांगत. भलतीच कामे करण्या लावत, करून घेत ते. एकदा महाराज त्यांच्या घरात चादर पांघरून झोपत. जन्मल्या बाळा सम लहान होत. अभ्यंकर झाले चकित. त्याने वडिलांना बोलावून म्हटले, अहो महाराज बाळ झाले. वडिलांनी पांघरून काढले, पूर्ववत दिसले महाराज. महाराज म्हणाले, माझे ऐका, मोठ्याचे लहान होता येईल का. प्रत्यक्ष पाहिले ते खोटे का, बांबावून गेले दोघेही. अभ्यंकर म्हणाले महाराजांना, आपले मूळ रूप मज दाखवाना. महाराज म्हणाले अभ्यंकरांना, जरूर बेटा दाखविन. समाधीनंतर काही वर्षांनी शुद्ध अष्टमीच्या दिनी रात्रीचे 2:30 वाजले असून मोठा चमत्कार जाहला. एक भव्य तेजस्वी व्यक्ती प्रगटली अचानक समाधीवरती. 25 फूट उंची होती, पुरुष रूप मनोहर. महिन्याने पुन्हा अष्टमीशी तीच उंची त्याच वेळेशी समाधीवरती चढशी स्त्रीरूप प्रगटले सुंदर. चूल पेटविली त्या स्त्रीने, कढईत भाजले शेंगदाणे. तसेच तोंडात ओतले हाताने, अगदी गरम असताना. ती स्त्री म्हणे, मी आदिशक्ती, दर्शन प्रसाद खाऊनी मी जाणार आहे येथून. आवाज स्पष्ट कणखर. समाधीवर पादुकांच्या उजव्या बाजूस गुप्त झाले पुरुष रूप. पादुकांच्या डाव्या बाजूस शक्ती अंतर्धान. अशीच एक अष्टमी असत. समाधी मठाच्या मंडपात एक भव्य रूप प्रगट, तेजपुंज विशाल. मारुती समोर मंडपात मांडी घालून ते बसत. तेथूनच ते पाय लांबवित समाधीवर ठेवले. बाबूराव, रुद्र आणि अभ्यंकर पाहत होते हा प्रकार. तेवढ्यात बाब्या ऐसा पुकार त्या पुरुषाने केलाच. बाबूराव आवाज ओळखत
महाराज आपणास बाब्याचं म्हणत, त्या पुरुषाने एका हातात धरले बाबूरावांना, लांबवून दुसऱ्या हातास धरले अभ्यंकरास. अभ्यंकरास तो पुरुष म्हणू लागला जोरात, माझे मूळ रूप तुझला पाहावयाचे आहे ना. शब्द मी तुझ दिला होता ना, पाहून घेई आता ते. तो पुरुष तेथून निघाला, पादुकांच्या उजव्या बाजूस गेला. अल्लक ऐसा पुकार केला, अंतर्धान पावला. पुढे ती शक्ती प्रगट पादुकांच्या डाव्या बाजूस असत. अल्लक ऐसे पुकारत गुप्त झाली तेथेच. अभ्यंकराच्या मनात अगदी लख प्रकाश पडत. ओळखिले हेच महाराज असत, मूळ रूप दाखविले. 3 वर्षांनी समाधीनंतर अष्टमीस मठात समाधीवर प्रत्यक्ष महाराज निजलेवर पाय त्याने लांबविला. पाय एवढा लांबवित वर हंडी टांगलेली असत, तिला पायाने हलवित प्रत्यक्ष अभ्यंकर पाहत. अभ्यंकराची मुलगी आजारी, प्रत्यक्ष महाराज प्रगटले घरी. टोपी चपला ठेवून दुरी, संडासात गेले लघवीस. टोपी चपला अभ्यंकराने ठेविल्या पेटीत लपवून. बराच वेळ झाला म्हणून संडास त्याने उघडला. महाराज तर गुप्त झाले, मग पेटीत सामान पाहिले, ते सामान हे गुप्त झाले. घटना समाधी नंतरची. एकदा अभ्यंकराच्या घरात मी त्यांच्याशी होतो बोलत. त्यांच्या डोक्यावर मजला दिसत, 2 पाऊले तेजस्वी. अभ्यंकरांना मी म्हटले, महाराजांची चरण कमले, तुमच्या डोक्यावर भाग्य भले. अभ्यंकर बदले यावर. मी महाराजांसंगे खेळत, माझ्या डोक्यावर ते पाय ठेवत. नेहमीत असे घडत, त्याचाच परिणाम हा असत. महाराज एकदा सांगती, शिष्याच्या मस्तकावरती गुरूंची ती पाऊले असती. गुरुप्रसाद असे हा. भस्मे आणि अभ्यंकर या दोघांच्या मस्तकावर महाराजांची पाऊले सुंदर मी हायता पाहिली. अक्कलकोट स्वामी समर्थांचा घरी फोटो लावासा महाराजांनी आदेश दिला अभ्यंकरांना एकदा. अभ्यंकर म्हणाले महाराजांस, तुम्ही जेव्हा फोटो द्याल तेव्हाच मी तो लावणार, अन्यथा लावणार नाहीच. बेळगावच्या गंधे महाराजांना हगवण लागली, गुण येईना. गंधे म्हणाले सर्वांना, आता उपाय एकच. महाराजांच्या समाधी मठात नेऊन सोडा मज सांप्रत. काय व्हावयाचे ते होत येत आले समाधी मठात. जणू अक्कलकोट स्वामी महाराज असे दिसत गंधे महाराज. त्यांचे अगवन शुश्रूषा कामकाज अभ्यंकर होते करीत. नगरहून एक शेतकरी आला, तो अगदी दिसावयाला शंकर महाराजांसारखा भला. शेतकरी सांगू लागला, माझ्या भावाला मुलगा झाला, त्याने नवस होता केला. मुलगा झाल्यावर समाधीला दर्शनास येण्याचा. त्याप्रमाणे बैलगाडीतून भाऊ मुलाला घेऊन येत आहे मागावून. पुढे दर्शना मी आलो. तो शेतकरी आल्यावर कंद्याची आगवण पळाली फार. बरे वाटू लागले फार, प्रकृती त्यांची सुधारली. शेतकरी अभ्यंकरास त्यांचा पूर्ववृत्तांत सांगत. अभ्यंकर अगदी थक्क होत, ठाऊक त्याला हे कसे. शेतकरी म्हणाला, गंधे यांना सांगू नका कोणास, मी कोण आणखी खास. शेतकऱ्याने सांगितले. भाऊ येत नाही म्हणून शेतकरी गेला निघून. गंधे अभ्यंकरांना बोलावून विचारती, कोण हा शेतकरी. हेच शंकर महाराज असत. ऐकता अभ्यंकर झाले चकित. गंधे अभ्यंकराच्या घरी येत डबा नैवेद्याचा घेतला. दोघे समाधी मठात येत गंधे नैवेद्य दाखवित. अभ्यंकरांना एक फोटो देत अक्कलकोट स्वामींचा. गंधे म्हणाले अभ्यंकरांना, महाराजांनी सांगितले मजला अक्कलकोट स्वामींचा फोटो तुझला द्यावा म्हणून दिला हा. अभ्यंकर फोटो पाहत असत.
महाराज असताना जे घडतं संपूर्ण सारे आठवत, धन्यत त्यांना वाटली. आज अभ्यंकराच्या स्ववास्तूत अक्कलकोट स्वामींचा फोटो असत, शंकर महाराजांचाही शोभत दिव्य फोटो मोहक. एकदा महाराज होते बसलेले, दर्शनास लोक जमलेले. एक हरिजन ग्रहस्थ तेथे आले प्रसादाच्या आशेने. दर्शनात तर गर्दी असत, महाराज सर्वांस प्रसाद देत. हरिजन दूर उभा असत, चिंता प्रसाद मिळेल का. तेथूनच महाराजाने आपला हात लांब करून आगे प्रसाद असे म्हणून दिला प्रसाद हरिजना. पुढे काही वर्षांनी एकदा त्याच ठिकाणी महाराजांची समाधी होऊन कैक प्रसंग असेही. सयाजीराव गायकवाड यांना पडोद्याच्या गादीवर महाराजांनी बसविले स्वकर वैभवशाली थाटात. बडोद्याच्या राजवाड्यात महाराजांचा पुतळा असत, अत्यंत प्रेक्षणीय शोभत भव्य फोटो तसाच. महाराज नेहमी हिमालयात मुद्दाम पहा जात असत. अनेक जण तेथे दिसत समाधी घेऊन बसलेले. 4-4 हजार वर्षापासून जिवंत समाधी घेऊन बसले आहेत कित्येक जण दाढी जमिनीपर्यंत. कित्येकाच्या भुवयाचे केस जमिनीपर्यंत लांबत, अशांची दाढी महाराज हलवीत पाहत समाधी खरी खोटी. पुण्याच्या लकडी पुलावरती एक ग्रहस्थ रोज येऊन बसती. महाराज तेथे येते गप्पा मारिती दोघेही. नेमाने दोघांच्या गप्पा होत. ग्रहस्थ महाराजांस विचारत, आपले नाव काय असत, राहता कोठे आपण. शंकर महाराज माझे नाव, मी राहतो धनकवडी मठात. महाराज त्याला सांगत, ऐकून त्याने घेतले. पुढे 2 दिवसात महाराज आले नाहीत. चौकशी करण्यास ग्रस्त हेत धनकवडी मठात. शंकर महाराज कोठे असत, बाबूराव रुद्र दाखवित. हे महाराजांची समाधी असत. ग्रस्त थक्क जाहला. लकडी पुलावरती रोज नेमाने येतात महाराज. आले नाहीत काल आज, चौकशीत आलो म्हणून. रुद्र त्याला सांगत, समाधी घेऊन 8 वर्षे होत. ग्रस्त झाले चकित, हृदय थक्क जाहले. समाधी घेतल्यावर काही वर्षांनी एका भक्ताच्या लग्नास जाऊन कोठी सांभाळले महाराजांनी. फोटो काढला त्यात महाराज. महाराजांचा मुहूर्त अमावस्या हा असे ख्यात. हाच मुहूर्त ते सांगत कोणत्याही कामास. महाराज हजामतीस बसत, हजामत होईपर्यंत केस येत पूर्ववत. किमया कैशी पहाई. नगरचे नवले महाराजांना म्हणाले, मज विष्णुपद दाखवाना. महाराज नदीत उभारून नवलेना विष्णुपद पहा म्हणाले. पुण्यात सुवर्ण पद दिसले, हात ठेवित त्यावर नवले. हात सरकावित बघू लागले, विष्णुपद किती लांबते. सुवर्ण विष्णुपद संपेना, आश्चर्य वाटे नवले याना. मुकुट दिसला वर पाहताना, आकाशाला भिडलेला. अपूर्व अशा या घटनेने दाखवून दिले महाराजाने स्पष्टपणे मी कोण असून बोधमानाचा असा हा. पुण्यास समाधी घेतल्या बऱ्याच वर्षानंतर वाशिमचा जाणू महार. मुलगा त्याचा हरवला. चोहीकडे शोध केला, नुसता पत्ताही न लागला. 3 महिन्यांनी मुलगा आला, हाती खाऊ घेऊन. विचारता कोठे होतास, मुलगा सांगे बापास. शंकर महाराज इथे येऊन घेऊन गेले मला ते. महाराजांच्या समवेत इतके दिवस होतो हिंडत. आज खाऊ देऊन हातात महाराजांनीच सोडले. शांताबाई पुणेकर त्यांचे पती निर्वतल्यावर 20व्या दिवशी महाराज तर त्यांच्या घरी गेलेच. तुला 20वा देण्यासाठी आज आलो तुझ्या सदनी. सर्व व्यवस्थित होईल म्हणून महाराज गेले सांगून. 6 मुले शांताबाई सांभाळ केला भावाने. आज मुलांचे सर्व व्यवस्थित असून समाधान शांताबाईस. नाशिकला काबुली बाबाकडे
महाराजांचा मुक्काम त्यांच्याकडे. नागपूरचे ताजुद्दीन बाबाही आले महाराजांच्या दर्शना. महाराज जेव्हा झोपत तेव्हा ताजुद्दीन पहारा करीत. मुसलमानांना हे न खपत अडथळा करण्यास येत ते. जेव्हा मुसलमान तेथे येत तेव्हा ताजुद्दीन बाबाचा पहारा असत. मुसलमानांना ताजुद्दीन दिसत साक्षात भगवान हनुमंत. मुसलमान घाबरून पळून जात. ज्यांच्यास्तव हनुमंत पहारा करीत ते न कोण असावेत. बोलकी घटना ही असे. प्राध्यापक रंगनाथ दत्तात्रय वाडेकर दर्शनास गेले समाधीवर. महाराजांच्या दर्शनाची हुरहुर त्यांना होती लागली. दर्शन घेता समाधीतून जे 1111 प्रगटला ध्वनी. इंग्रजी भाषेतील ध्वनी ऐकून अर्थबोध होईना. अर्थबोध झाला समाधीवर. जे म्हणजे ज्ञानेश्वर. जे ज्ञानेश्वरीचे अद्याक्षर पुढे एक चारदा असत. 1111 यात एक अंक चारदा असत. ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय ओवी पहिलं त्यातली. त्या ओवीचे पहिले चरण त्याचे पहिले अक्षर म्हणजे ओम हे असत. 4 एकचा अर्थ हा. ज्ञानेश्वरांच्या समाधीवर वाडेकरांना ओमचीच साधना मिळत. तीच साधना इथेही प्रगटत. आनंद त्यांना जाहला. अक्कलकोट स्वामी समर्थ, माणिक प्रभू, शंकर महाराज, साईबाबा एकत्र फिरत काही वर्षे चौघेही. 1928 साली पाकिस्तान होणार म्हणून सांगितले होते महाराजाने. त्याप्रमाणे घडलेच. महाराज म्हणाले एकदा कोणता पुढारी मरणार कसा. कुणावर झाडल्या जाणार गोळ्या. विषप्रयोग कुणावर. खून कोणाचा होणार. विमान पडून कोण मरणार. नावे दिनांक सांगत सविस्तर. त्याप्रमाणे घडलेच. त्या अनामिक पुढाऱ्यांची नावे या पवित्र ग्रंथात कशासी. म्हणून तो उल्लेख टाळला असून महाराज बोल अचूक. इसवी सन 2000 साली माझा पठ्ठा शिवाजी दिल्लीच्या तख्तावर येणार असून महाराजांचे बोलही पाहून महाराजांची चरणकमले भक्तीने मी वंदन केले. 14व्या अध्यायाचे संपले लिखाण या ठिकाणी. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. शेगाव निवासी श्री गजानन महाराज की जय. शिर्डी निवासी साईनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. जय शंकर. महाराजांचा मुहूर्त अमावस्या हा असे ख्यात. हाच मुहूर्त ते सांगत